तुम क्या बनना चाहते हो? तो बताओ, तुम क्या बनना चाहते हो? स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेबी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये, आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. तर आजचा आपला एडिटर स्पेशल व्हिडिओ एडिटिंग राहणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तो सिम्पली व्हिडिओ इथं काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे. तो व्हिडिओ अशा प्रकारे राहणार आहे. तर या व्हिडिओमध्ये चेंजेस कुठलेही करायचे नाहीत तुम्हाला. फक्त इथं एक चेंज काय करायचं आहे की सिम्पली व्हिडिओची लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं फक्त सर्क्युलेशन व्हायब्लन्स हा इफेक्ट ॲड करून याचं सर्क्युलेशन आहे ते -100 करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो इथं आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ ब्लॅक अँड व्हाईट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की 2.15 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मी एडिटर स्पेशल 2 इमेज दिलेले आहेत. तर त्या इथं काय करायच्या आहेत, ॲड करून घ्यायचे आहेत. आता ह्या मी 2 इमेज ॲड केलेल्या आहेत. इथं तुम्ही स्वतःचे इमेज ॲड करून एडिटर स्पेशल हा कॉन्सेप्ट करू शकता, किंवा मी ह्या ज्या इमेज दिल्या आहेत त्याही तुम्ही यूज करू शकता. दोन्ही प्रकारे तुम्ही हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर मी इथं या डेमोसाठी इमेज घेतलेल्या आहेत. आता इमेज डेमोसाठी घेतलेल्या आहेत. त्यानंतर काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, इथून बॅक निघायचं आहे आणि शेकेबी प्रीसेटमध्ये जो इफेक्ट अशा प्रकारे तुम्हाला दिसून येतोय तो सिम्पली इथून आपल्याला काय करायचा आहे, कॉपी करून घ्यायचा आहे. आता कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि सगळ्यात पहिल्या लेअरला आणि सेकंड लेअरला हाच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की जी पहिली लेअर आहे आपली, जी इमेज लेअर पहिली लेअर आहे, या इमेज लेअरला आपण मूव्ह इफेक्ट द्यायचा आहे. म्हणजे जी इमेज आहे ती एका जागेवर न थांबता स्क्रोल होताना आपल्याला दिसून येणार आहे. तर आपल्याला ती कसं द्यायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला क्लिक करायचं आहे आणि काय करायची, थोडीशी मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्याला अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं की फ्रेम ॲड करून थोडंसं पुढे येऊन, म्हणजे इथं बघू शकता अशा प्रकारे मी थोडंसं पुढे येऊन की फ्रेम देऊन सिम्पली इमेज आहे तो आपल्याला जितका आपण पुढे ढकलेल तेवढाच मागे घेऊन यायचा आहे. आणि अशा प्रकारे अजून पुढे येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे अजून एकदा पुढे घेऊन आपल्याला इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे. आता सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे की फ्रेम लावल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. अशाच प्रकारे सेकंड नंबरच्या ही लेअरला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आपल्याला इमेज आहे ती पहिल्यांदा रोटेट करून घ्यायची आहे. आता अशा प्रकारे रोटेट करून घेतल्यानंतर की फ्रेम ॲड करायची आहे आणि की फ्रेम ॲड केल्यानंतर थोडंसं पुढे येऊन परत एकदा की फ्रेम ॲड करून आपला इमेज आहे तो अशा प्रकारे स्क्रोल करायचा आहे. आणि त्या इमेजमध्ये म्हणजे त्या स्क्रोलमध्ये आपला पूर्ण इमेज दिसला पाहिजे अशा प्रकारे आपला इमेज आहे तो इथं सेट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय मूव्ह ॲनिमेशन आपण लावलेला आहे त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता इथं आपले मूव्ह ॲनिमेशन किंवा इफेक्ट झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे की परत एकदा 2.15 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मी तुम्हाला एडिटर स्पेशल PNG दिलेला आहे. तो सिम्पली PNG ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली अशा प्रकारे स्क्रोल करत इथं आपल्याला सेट करून घ्यायचे आहे. आता हा जो PNG आहे तो सेट झाल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून इथं बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर खालील प्लसचे नाव क्लिक करून टेक्स्टमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या जो यूट्यूब चॅनलचा किंवा तुमच्या इंस्टा IDचा जो लोगो आहे तो इथं ॲड करू शकता. तो अशा प्रकारे मी इथं टाईप करून अशा प्रकारे लोगो घेतो आहे. व्हाईट कलर सिलेक्ट करून ज्याची जी लेंथ आहे ती 8 आणि आपला जो फॉन्ट आहे तो रेग्युलर फॉन्ट यूज करायचा, तुम्ही कोणताही यूज करत असाल तो. आणि याची साईज आहे ती 300 ते 400 तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे मी इथे 300 ठेवतो आहे
आणि 300 ठेवल्यानंतर इथं तुम्ही कुठेही तो PNG तुमचा ॲड करून इथं सेट करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे की जिथून आपला एडिटर PNG चालू होतो तिथं आपल्याला कट करून अशा प्रकारे आपले PNG खाली सेट करून घ्यायचा आहे. आता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.